ते माझे कडेन अप्रोच जाला लिगल एडवायस घेवन पण कित्याक बाकीचे पंचायतींनी हांव सगळे पळयता मोठे 2015च्यान पयसून केसी चालू हायकोर्टाचेर सो आमी दुसरे आमच्या गांवांनी आमी हेल्प करता तेंकां आमी सक्सेसफूल जाला जिल्हा आमी सेवा घेवन सो आमी आतां आमी हे मोठेचे डेमोलिशन नोटीस काडला पळय सो तेंचे सगळ्यां कडेन गाड्यांचें परमिशन आसा आनी बाकीचे लायसन्स आसा पळय एफडीएचे लायसन्स नाल्यार आनी इलेक्ट्रीक कनेक्शनचे लायसन्स पंचायतींनी पयलींच्यान दिल्ले आसा आनी लायसन्स दिवन तुमी आतां हे काडटा आसतना नोटीसी काडटा आसतना इलिगल स्ट्रक्चर म्हणून आहे म्हणल्यार सेक्शन 66 लायला 66 लायला इलिगल स्ट्रक्चर म्हणजे तुमी हेजे काडूंक ना म्हणजे शॉपाचे आनी हेजे काडूंक ना म्हणजे गाडी आपण कमर्शियल इस्टाब्लिशमेंट तेजे काडूंक ना सो आमकां तेच एक क्लॅरिफिकेशन जाय विचारपाक येयल्लें कित्याक हायकोर्टाची ऑर्डर कितें बरयला की रोड सायडीचे स्ट्रक्चर आसा स्ट्रक्चर ते काडपाचें ते काडपाचें कॅटेगरी ती आहा रोड सायडी स्ट्रक्चर आहा आतां तेंचे स्ट्रक्चर आसा तो तुमी टेम्पररी शेड म्हणटा तें स्ट्रक्चर सो मागीर तितून गाड्याक तुमी नोटीसी काडूंक ना कित्याक गाड्याक तुमी ऑलरेडी परमिशन दिल्लें आसा गाड्याक जर परमिशन तुमी विड्रॉ करूंक जाय सेक्शन 71 72 तेजे अंडर तुमी काडूंक ना म्हणजे गाड्याक तुमी हात लावचे ना अशें तरी आमी मानून घेता कित्याक तुमी टेम्पररी शेडीचेर तुमी सांगला मागीर तें आमी एप्लिकेशन तुमी डेमोलिशन काडला म्हणून आनी आमी स्टेज गेले सो आमकां स्टे तशी मेळोंक ना मागीर डीओपीन कितें सांगलां की 28 आतां आयज तेजे पयशे 15 दीस सोंपता 15 दीस तुमी दिल्ले हायकोर्टानी सांगलां की 15 दिसा भितर ते डेमोलिश करपाक जाल्यार नोटीस काडटली तेणी आमकां स्टे दिवंक ना मागीर तेणी हियरींग आहा ती 28 तारखेक धरून आमची तुमकां एक पार्टी केला आनी हे सगळे 7 जाणां खातीर 6 जाणां पार्टी आसा सो तेज्या पयलीं आमी ताका सांगलां की स्टे रिक्वेस्ट केली तो म्हणटा ना दोगांय पार्टीक आपयता मागीर आपूण कितें आहा तें डिसिजन घेता सो तुमकां ती पावला ती खबर आहा कितें तुमकां पावला कित्याक व्हिडियोच्यान ते धाडलेली खूब मोठे ते पळय ते आसा न्हू काडिल्ल्याचो प्रॉब्लेम ते आमी आमचे बरोबर सरपंचाचे हितून काय बरोबर सारकें तो सगळो चार्ज दिलो आसा सेक्रेटरी हायकोर्टान सो अकॉर्डिंग टू दॅट तेंच्यांनी ते प्रोसेस केल्ले आसा ना आतां ते लेटर काल लेटर धाडला 30 तारीख हायकोर्टाची ऑर्डर आसा डेमोलिशनाक न्हू हायकोर्टाची ऑर्डर आहा बरोबर आसा हायकोर्टाची ऑर्डर कितें मॅडम आसा हेका आसा स्ट्रक्चरान आसा आमी आमचो मुद्दो कितें आहा म्हणटा ते स्ट्रक्चर आहा सेपरेट आसा टेम्पररी स्ट्रक्चर आसा आमचे सेपरेट आहा विच इज फॉर सेफ्टी ऑफ कमर्शियल स्ट्रक्चर तुमी कमर्शियल स्ट्रक्चरान नोटीसी बिटी फर्स्ट स्क्रॅच बी तशें इन्स्पेक्शन कांयच करूंक ना सो आतां फाल्यां तुमी मोडटा आसतना जर आतां स्टे आमकां मेळोंक ना मोडटा आसतना जर तुमी ते स्ट्रक्चरूय मोडटले काय गाडये मोडटले ते आमी विचारपाक गेल्ले एक्चुली कित्याक आमकां 28 ताका हियरींग आपयला ती नोटीस तुमकां पावला काय म्हणटा पळय धाडला डीओपीन धाडला ती नोटीस पळोवची पडटली आतां मिटींग आसतली आमची नेक्स्ट हय ना ती एक्चुली तुमकां पावना आमचें काम आसता आमकां एक कॉपी मेळ्ळा आमी एक कॉपी तुमकां दिता तेजेर कितें मॅडम बरयलां की अशी नोटीस सगळ्यांनी धाडला डीओपीन की अशी नोटीस धाडला की प्रत्येक पार्टीन दिली आपल्याला अपिलाक गेले कितें तुमी 28 तारीख तुमकां हियरींग आपयला म्हणजे ह्या म्हयन्यात ह्या महिन्याची तर त्या म्हणसर आमी कित्याक फॉर्मेशन लेटर केलें त्या म्हणसर तुमी एक्झिक्यूट करूं नाका तुमची डेमोलिशन ऑर्डर आसा तर त्या ऑर्डर जर आमी आयज एक मेमोरंडम करता तुमी तशें आमी सांगपाक येयला आनी कांयच ना कित्याक आमकां 28 तारीख पर्यंत ना जाल्यार ती हियरिंगेची कांय येत ना ती ताका कांय वॅल्यूच ना कित्याक तुमी जर फाल्यां जर मोडले आनी जर हियरींग घेवन 28 तारीख कांय फायदोच ना कित्याक तुमची डेमोलिशन ऑर्डर आमी चॅलेंज केला पळय आमचे कडेन तशें बरयलां की चॅलेंज केला म्हणटा सेक्शन 67 मॅटर सबज्युडिस आमकां सांगला त्यात आमी तुमकां कन्वे करपाक येयला आनी कांयच ना एकदा डिमोलिश येयलें की स्ट्रक्चर करून घराक कशें येता डिमोलिश करा म्हणजे गाडो येयलो तेन्ना हेय येता शेडी येता ना तशें ते कन्फ्युजन कितें आहा हायकोर्टाची ऑर्डर आहा 6 कॅटेगरी बरयल्ली आहा तितून फर्स्ट कॅटेगरी आहा पळय ती म्युन्सिपालिटीची आहा सेकंड आहा ती पंचायतीची आहा म्हणजे इलिगल स्ट्रक्चर जे रोड वायडींगेन येता रोड वायडींगेन तितून कमर्शियल स्ट्रक्चर बी तशें बरोवंक ना पळय कमर्शियल स्ट्रक्चर डिफरंट कॅटेगरी आहा आतां फॉर एग्जांपल ते सायडी व्हड आहा हायवे येयना आनी थंयसर एक बिल्डींग आहा एक बिल्डींग आहा तितून जर तो ती बिल्डींग इलिगल आहा तितून गाडो आहा न्हू जाल्यार ते मोडप तशें आहा तें कमर्शियल स्ट्रक्चर हायवेचेर मोडप पूण ते इन्स्ट्रक्शन हायकोर्टाचें अशें आसा की तुमचे जे झूम प्रमाणे ते गव्हर्मेंट लँडाचे कितें कितें आहा ते गव्हर्मेंट लँड लागना गव्हर्मेंट लँड आतां तेंच्यांनी माझ्या ते हांवें विचारले ते एक विचारले सो आमकां ते बरोवन दिया जाल्यार आमी प्रोड्यूस करूं शकता तुमकां हायकोर्टाचे आहा पळय एकूच सायडीचे तुमकां तेजी PWD हें दिला की तो रोड सायड वायडींग येता म्हणून बरोवन PWD तशें आमी जेन्ना कोर्टान चालू आसता आमी दिवं शकना म्हणटा आमी ते
करतले हे तूं आतां सांगूंक शकना म्हणटा आमी परत ती करचे ना म्हणून हांव तेका तो मिटींग घालता आनी त्या पॉयंटाचेर गाड्याक सेव करता म्हणटा ही आपल्या माथ्यार घेवन चलना. कित्याक कमर्शियल स्ट्रक्चराक हात लावपाक सद्या तरी शकना कित्याक तेजी नोटीस काडूंक ना तुमी सेक्शन 71 72 ची काडून नोटीस काडला पंचायत बॉडीन कशी डेमोलिशन अंडर सेक्शन 66 तुमी रेजोल्युशन कितें घेतला की स्ट्रक्चर ना पूण म्हणजे स्ट्रक्चर एक टोटल सगळे येता गाडो येता तशें ना तुमी तेका लायसनूय दिल्ले आहा न्हू तुमी तेका लायसनूय दिल्ले तेच लायसन आमचे चॅलेंज जालें तुमी खंयच्या आधाराचेर दिले ना का ते चॅलेंज जावना तेय जाला फुडें जाता ना ते दुसरो लोक करता हय ते सेपरेट कोर्टान दोन्ही मॅटरां एक केली ना 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 तशें ना मोठो आणि एक प्रायव्हेट कितें आहा पळय कोण एक्टिव्हिटी सेंटर घातला ते सेपरेट आहा मॅटर ना तेंच्यांनी कोर्टान जॉईन केली ही आता हायकोर्ट नोटिशन आहा पळय तेगे कितें म्हणटा तो म्हाका सांगात ओके फर्स्ट टू सेकंड कॉलम कितें म्हणटा की जे रोड वायडिंगान जितले आसा पळय ते स्ट्रक्चर हा गाडे म्हणना कमर्शियल इस्टाब्लिशमेंट म्हणना स्ट्रक्चर आहा ते काडपाचें कळ्ळें आतां आमचे हितून कितें आहा हितून ते आमचे गाडे आहा ते स्ट्रक्चराच्या भितर ना ते टेम्पररी शेड ते काडूनूय मेळटा आनी येवूंकूय मेळटा कोर्टान ते व्हेरीफाय करूं ना दोन्ही सेपरेट म्हणना तो ते तुमी सांगपाक जाय ते हांव म्हणटा ते ते सांगपाक जाय पंचायत तशें आमी घातले ते म्हणटा ते ना कित्याक तुमी ना ते म्हणजे आपले तुझे ओनरशीप डॉक्युमेंट कितें दाखय आनी मागीर तूं दवर म्हणटा तो आमी तर डिमॉलिशन काडले जाल्यार फूल गाड्याक फूल स्ट्रक्चराक काडले तितून ते हेय येता शेडी येता टेम्पररी मारल्या पळय ते गाड्योय येता ना तशें तुमी तुमचो पंचनामा जाला पळय आनी स्कॅच जाला पळय आनी ते पंचनामा रिपोर्ट जाला पळय तेगे तशें मेन्शन केल्लें ना गाड्याचें काय गाड्याचे तेगे ते स्कॅचार कितें बरयला फक्त स्क्वेअर काडला तुमी त्यानंतर इतलें केलां आतां फाल्यां जर आमी जर काडली शेड आमकां शेड काडली ते तुमी आमकां कितें सांगना शेड काड म्हणून तेच हांव म्हणटा आनी सबंद ना ऑर्डरची ना तुमची ती नोटीस येयला पळय 66 वरांची आनी स्कॅच केला पळय सेक्रेटरीन तेगे कितें जालें असो स्क्वेअर काडला तोच कार्ड सांगला गाडो जो आहा पळय पीओएसटी मुवेबल आहा पळय तेका तुमीच लायसन्स दिला आनी तो टायम लायसन्स करता पळय ते कार्ड म्हणून सांगूंक ना आनी हायकोर्टान तशें सांगूंक ना की बाबा कमर्शियल स्ट्रक्चर रोड वायडिंगेन येता ते कार्ड म्हणून ते अशें बरयलेलें ना तुम्ही ते हायकोर्टाची कॅटेगरी वाचा रोड वायडिंग कमर्शियल स्ट्रक्चराचेर कांयच ना उदाहरण सीएमान गेले असेंब्लीन एश्युरन्स दिला की ते कमर्शियल इस्टाब्लिशमेंट दिसले आसता पळय फॉर एग्जांपल माड्डो मागीर ते कुंजळे फार्माकडेन बांदता तांकां रिलॅक्सेशन मेळ्ळें करून असेंब्ली सो आमचो ते जाता की 30 तारखेक असेंब्ली आहा मॅडम आनी 28 तारीख पर्यंत तुमी हे होल्ड करून दवरचे कित्याक तुमचे आतां रिप्लाय वचपाक सेक्रेटरी रिप्लाय करतलो रिप्लाय तुमी पेंडींग करचे हे रिक्वेस्ट करपाक गेले तुमी मातशें सांगात 28 तारीख पर्यंत दवरा म्हणून होल्ड करून आतां आमच्या फुडल्या मिटींग आसतली मंथली मिटींग आसतली तेजेर आमी डिसिजन घेता मागीर आमी कितें ते ठराव घेवया तुम्ही म्हण नोटीस काढला मॅडम सद्याक काडल्या तेजे डीसी हे जाले आनी थोडे लोक अपिलाकी गेले मिटींग केन्ना परवा आसा परवा आसा हय पण हे न्हू सगळे डिसिजन सेक्रेटरीचे हय बरोबर ते सगळे डिसिजन सेक्रेटरी घेतले आम्ही फक्त एक रिक्वेस्ट करून मॅडम कित्याक की आम्ही अपील केल्ली न्हू ते काय 28 तारीख तितलो आमकां रिलेशन आमचे सामान कितें सामान कितें आमकां कांय कळना आमी कन्फ्यूज जाले शेड उडयतले काय हे उडयतले सामान शेड उडयले तुम्ही सध्या आमकां काड सांगता न्हू आमी काडपाक रेडी आहा वी ऑलरेडी ऑलरेडी आमी निवड केल्ली आसा की आमी काडटा रोड वायडिंग आमकां काय प्रॉब्लेम ना इन्वॉल्व केल्ले आमकां सुद्दां केले ते ॲज पर ते हे प्रमाणे तुमचे नोटीसी प्रमाणे 66 फूट डेमोलिशन काडला तेगेर फक्त सांगला शेड इलिगल इरेक्शन ऑफ शेड आमी शेड काडटा मागीर शेड काडून जर तुम्ही मोडपाक येता दॅट इज रॉंग तेका लायसन आसा आमी मिटिंग कित्याक सेक्रेटरी घेता असो लेटर आमी करून पळयता वर्कआउट जाता जाल्यार आमी तेका कित्याक ती नोटीस म्हाका तरी व्हिडिओचेर तुमकां धाडटली ते आमी काल वचून घेतला ती नोटीस तेका आमी कन्विन्स केला की 28 तारीख म्हाका कित्याक मॅटर हे कर तो येयलो तशा आनी हो मुद्दो आमी आतां फुडें म्हणप कित्याक हो तुमकां हेगाच लागना बाणाक तरी व्हडलो आख्खे व्हड एका लागता सगळे फूल वॉल लागता आनी तशें बरें बाकीचे कमर्शियल स्ट्रक्चर्स कितले आहा कॉपिटे आसा मागीर मिसू आहा ते सायडीक ते तुमकां लागना आसतात कॉपिटा लागता कॉपिटा इज कन्सर्न ते प्रायव्हेट प्रॉपर्टी ना तेणे सगळे डॉक्युमेंट परमिशन रोड वायडिंगेन आहा न्हू ते सो ते तेणे जे ते हे करूनच दिला तांकां परमिशन रोड वायडिंगेन आहा ते पळय ती ऑर्डर जी आहा पळय हायकोर्टाची ती प्रायव्हेट गव्हर्नमेंट अशें म्हणना ती फर्स्ट कॅटेगरी कितें म्हणटा फर्स्ट कॅटेगरी फॉर रोड वायडिंगेन जे येता म्हणजे MDR हायवे आनी विलेज रोड ते म्युनिसिपालिटी ते एक्शन घेवप सेकंड कॅटेगरी कितें म्हणटा रोड MDR रोड मागीर रोड वायडनींग MDR रोड हायवे आनी भितरले रोड ते रोड वायडिंगेन येता कन्स्ट्रक्शनाक तितून ते प्रायव्हेट आसूं ना कितें आसूं रोड वायडिंगेन येता पळय ते एकूच रोड आतां प्रपोज रोड कितलो 15 मिटर 20 मिटर 25 मिटर आमकां खबर ना एकूच रोड न्हू तो आमकां पळोवंक गेल्यार प्रामाणिक तेवूय तेजी वोडनोट बिनोट आहा पळय बांदला पळय ती येता तितून रोड वायडिंगेन
तू म्हणजे गव्हर्नमेंट म्हणटा पळय ती फोर्थ कॅटेगरी आहा की गव्हर्नमेंट लँडाचेर ते कोणी एनक्रोचमेंट केला तांकां डेमोलिश करा. मागीर सरान ते सीएमान ते म्हाजे घर हाडले, कोमिदादान ते एनक्रोचमेंट म्हाजे घर हाडले, टेनंटांनी म्हाजे घर हाडले, तांकां रिलॅक्सेशन दिवपाक सोदता सरकार. मात कितें हे फर्स्ट जाला की डेमोलिशन काडटा म्हणून ओल्ड गोवा पंचायत, बाकीच्या पंचायतींनी सगळ्यांनी होल्ड धरला ते सरकार आतां कितें हाडूंक सोदता म्हणून कितें ऑर्डिनन्स नाजाल्यार कितें कायदो हाडूंक सोदता इवन म्हणून. आमकां पंचायतीन बरो इलेक्शन मॅडम दिवपा जाय कित्याक आमकां आमी टोटली डिपेंड अपॉन तेजेर आहा. हे लोक आतां खंय कितें करतले फुडें अशें एज अ पंच मेंबर हांव तुका एक क्वेश्चन करता, तेंचें रोजी कशें ते डिपेंडंट आहा न्हू, टोटली डिपेंड आहा. आमी रेंटाक दिलें अशें कांय ना, आनी वयल्यान लोकल्स थंयचे तेजे वयले आनी पंचायत न्हूच तेका लागून आमकां परमिशन दिलें न्हू तुमी, आमचो हे फॅमिली बॅकग्रावंड कोण परमिशन दिलें न्हू. सो दॅट अशें आमकां दिसता की इवन सीएमान हेजेर कितें तरी विधानसभेन आमकां कितें एश्युरन्स दिवपाक तुम्ही मातशें तशें सांगा हांव तुमच्या meeting मातशें आतां तुमच्या already मातशें- आतां- ना तुमच्या मातशें तुम्ही मागीर एका धाडा कोणाक म्हणटा ते आनी थोडे Director of म्हणटा पंचायती करतलो. ना मिनिस्टराकूय धाडा म्हणटा मिनिस्टर धाडा कॉपी करतले तुम्ही थोडे नोटीसी मॅडम कितें केला आतां कोणाची मिस्टेक तुमी काय ड्राफ्ट करिना, थोड्यांची तुम्ही नोटीसी दाखयला शोकत नोटीसी धाडा बायंगिनी म्हणून धाडे, पण स्कॅच दाखयला आतां हेंगा दाखयला म्हणजे बरयत आसतना सापेर दाखयला एड्रेस चुकला तो. ना एड्रेस ना ना नोटीस मेन हे दोन सगळं दोन माझे बसना असतात, ते काम नोटीसी दोन सगळं बसना secretaryचे एक असतात. एका ते एका draft कितें तयार हो, करतात, psychological. सगळं त्या खात्यात Psychological तर आम्ही पळयना. आम्ही पळयना. त्याच्यातून वचना ते. Psychological एक सगळे हे लागतं न्हू, कित्याक लागून ते हायली आहे ना. आम्ही ते वॉर्ड नंबर 1 पडले सो दॅट ते डिस्टन्स चड आसा. बायंगिनीचे दाखयला मरे एड्रेस बायंगिनी काडा म्हणटा केला रायटिंग ना रायटिंग मेन कंटेंट म्हणजे हो गाडो आसा बायंगिनी म्हटला, मागीर स्कॅच दाखयला सापत्रेचो आनी ताका आमी सांगलें डिओ बाबा तुमी रॉंग डेमो अशें तुमी एक्झिक्यूट करूंक शकना. मागीर तो म्हणटा आयकना तुमी पंचायतीक सांगा म्हणटा की रेजोल्युशन तुमी कसो घेतला म्हणटा. सेक्रेटरी आतां कितें म्हणटा तुमी रेजोल्युशन मॅडम दिल्या शिवाय सेक्रेटरी एक्झिक्यूट करूंक शकना हे तुमी मानता. डेमोलिशन ऑर्डरीचेर कितें बरयलां सकयल एज पर रेजोल्युशन 10 ब्रॅकेटान तुमी रेजोल्युशन नंबर बरयता ते बॉडी डिसिजन बॉडी डिसिजन घेता हय तर तुमी सेक्रेटरीक सांगा मिस्टेकी आहा सगळ्यो त्या आधाराचेर जर आतां तुमी रेक्टिफाय करता आम्ही ते करेक्शन करता आणि पळयता हेजेर कितें हेजेर ते आतां meeting घेतात खराब करतात. जाता. आणि पण आमकां फक्त 15 दीस तुम्ही दिल्ले एक्चुअली दुसरे पंचायती हा पळय नॉर्मल डेव्हलपमेंट तो खबर 30 दीस दिता कित्याक कायदो जो अपील करपाक आमकां सेक्शन हा 67 ते 30 दीस हा 30 दीस जर तुम्ही 15 दीस आमकां दिता आनी जर आमी जर तुम्ही 16 दिसा जर आमकां जर अपील करपाक वचपाक जाय डिओपी जर तुम्ही 16-17 दिसा तुम्ही मोडटले आमकां 30 दिसाचो बेनिफीट मेळटा न्हू चान्स मेळटा. सो दुसऱ्यो पंचायती आहा त्यो हायकोर्टान 15 दीस सांगला तर ते तुमचें डिसिजन आहा एक्चुअली पळोवंक गेल्यार आनी ती फक्त ना फक्त रोड वायडनींग ती घरां ना ती बाकीचीय गांवांनी इलिगल कन्स्ट्रक्शन आसा पळय तांकांय ती लागता. सो त्या खातीर करता आमचें कितें आहा तें कितें म्हणटा गाडयेक काडटा मातशें कॉपीटाक तुमी काडयना असो तेंचो मुद्दो आहा तेजें कन्स्ट्रक्शन सोडून दिया मागीर तेजी वॉल तरी दोळ्या दिसता की रस्त्यारूच आहा आनी तेजो गाडो मागीर फुडें आहा सो तेजी तुमी कशें परमिशन दिलें हें करून दिलें तें आमकां तसो मुद्दो करपाचो ना सद्या तरी कित्याक आमकां आमचे गाडे सेव करपाचे तेणी पयशे म्हणला इन्वेस्ट केला तेका आमकां तेकाय मोड म्हणना आमी मात हे डिस्क्रिमिनेशन जाता आनी सगळे मॅडम हे आतां हांगासर गेला ते सगळे ट्रायबल लोक कळ्ळें न्हू तेंचे तुमी इकॉनॉमीक बॉयकॉट कशें करता म्हणजे तेंची हे ती तेका 2 चेडवां आहात तेकाय 2 चेडवां आहात तिका 3 चेडवां आहात सगळ्यांची कशें तो सगळो जाणा. सो हे आमी एटलिस्ट 28 तरी पर्यंत तुमी सांगा आनी जाय जाल्यार आमी फोर्टनायट मिटींग तांकां आमी बसपाकूय लायता तर तांकांय कळटलें बाबा कितें जाता तें कित्याक सांग नाजाल्यार तांकां परत सदांच तें सामान हाड हें कर तें 30-40 वर्सांचे हे तो विलास आहा पळय मॅडम तेका पर्रीकरान ऑर्डर दिल्ली आहा तेव्हा कॅप्टन ऑफ फोर्सा कडून जागो तेणी विकतो घेतला तो विकतो घेतला आनी तेजो परमनंट स्ट्रक्चर आहा तेकाय तुमी फूल स्ट्रक्चर टेम्पररी इन्स्पेक्शन करता तुमी रॉंग केला. तेजी शेड सेपरेट आहा गाडो सेपरेट आहा प्लस तेका हेणी कॅप्टन ऑफ पोर्ट्सान ऑर्डर करून दिल्ली आहा की तेका जागो दिला म्हणून 1970चे पयलींची ते सो तेजी शेड तो काडपाक रेडी आहा मागीर तुमी म्हणटा तो म्हणटा गाडो काडटा म्हणजे शेड सेपरेट आहा एक्चुअली आनी गाडो सेपरेट आहा तेजो मेटरूच मातसो ना मागीर तेणी कितें केलां गाड्या पिक्चर तेजो मेटर मातसो डिफरंट मातसो डिफरंट एप्लिकेशन येयले विथ द प्रूफ तेंचे कितें कितें हय आसा ना तो तेणी एक कितें मातसो डिफरंट आहा तेजी केस ना आनी तेणी चालू आतां आहा. मागलेली पळय आनी पळय सेक्रेटरी मॅडम कितें आसता जेन्ना नोटीस काडटा सेक्रेटरी कितें करूंक जाय तुमी नोटीसीर कितें बरयता की इन्स्पेक्शन ह्या दिसा केला आनी हे रेजोल्युशन पास केला आनी तुमकां नोटीस काडटा म्हणून मग तेगे ते हे दिवंक ना आमकां इन्स्पेक्शन रिपोर्ट बी दिना सेक्रेटरी आनी स्कॅच रिपोर्ट बी दिना सो आमी चॅलेंज म्हणून कशें करपाचें कितें जालें आमकां कशें कळटलें आमचें इन्स्पेक्शन न्हू तें RTI मागचें पडटा आतां पळय ते विलासाक आतां RTI मागता हायस्ट तो तेका तेणी हेच दिवंक ना आनी
कितें मुद्दाम सेक्रेटरी करता कितें अशें आमकां डावट आहा पण तिने आयज मागचें पडटा स्वता नोटीशी वांगडा दिवपाक जाय कित्याक आमी जेन्ना अपील करता तेन्ना आमकां कांयच मेळना डॉक्युमेंट्स तेच्या आतां गाड्याचेर केला काय तेजें ते एनी लँड दिला तेजेर केला काय हेजेर केला ते कांयच कळना एक शेड सेपरेट आहा तेजी आनी तिजो गाडो सेपरेट आहा आनी तिजो पक्का स्ट्रक्चर आहा तिजो टेम्पररी ना तिजो हे आसा ते तेकाय तिने सेम फॉर्मुला काढला तोच बॉक्स कशें काडला आनी ते केला त्याची मातशी डिफरंट आहा केस प्रॉब्लम कितें मॅडम तुमची सायन आहा सगळ्या कडेन इन्स्पेक्शन रिपोर्ट तुमची सायन आसता मागीर रेजोल्युशन तुमी दिता म्हणून प्रॉब्लम आहा तेन्ना माझी सायन आसलीच ना पंचनामाचेर आहा मॅडम आसतली अटेंडंट शिटाचेर इन्स्पेक्शन सगळ्यां करपाक तेका ऑर्डर दिल्ली बरोबर बरोबर हे सगळे हितून म्हाका कांय इन्वॉल्वमेंट ना हां हां सू मोटोचे ऑर्डरीचेर म्हाका कांय चलना रोड वायडिंगाचेर म्हाका कांय ना तशेंच फूटपाथीचे आमचे काडलेले रोड वाचे तशेंच तेही म्हाका कांय ना इन्वॉल्वमेंट मॅडम तुम्ही कितें हो प्रोसेस तुम्ही फॉलो केला पाहिजे सू म्हणटा डायरेक्ट वचून काढू ना कोणी तुम्ही ॲज पर प्रोसेस फॉलो केला सगळे हा मग तेच तुम्ही बॉडी रेजोल्युशन घेऊन केला ते सगळे ना ना बॉडी मिटिंग रेजोल्युशन घेऊनच केला तुम्ही म्हणता राईट ना म्हणता तुम्ही बॉडी मिटिंग घेऊनच सगळे केला आहे बॉडी मिटिंग घेतला हा मग तुमचा अधिकार आहा खंय जाल्ले आसा त्याच म्हणटा तुमकां अधिकार आहा म्हणटा अशें ना म्हणा नाका तुम्ही तुमकां अधिकार आहा हायकोर्टाच्या ऑर्डरीन तशें बरयल्या तुमकां 64(1) तुम्ही डायरेक्ट वचून काडूंक जाता केन्नाय तुम्ही इतले वर्सां करूंक ना म्हणून तुम्ही म्हणल्यार सरपंचानी ती वर्सां तेंका आमी वाजयले तेच म्हणटा अशें कितें केलें तेन्ना आमी पंचायत सदांच तेंका आज पर्यंत तेंका अशें कितें येयत जाल्यार आमी सदांच हेल्प करता जेन्ना तेंका जे तेंच्यांनी वाडयल्ले आसा ते कार्ड सांगलेले आमी सगळे कितें कितें घालून पळय तेंच्यांनी हे केल्ले आसा ते कार्ड सांगलेले ते काडपाक रेडी ना ते पिशवे घालता ती अशे शेडीक लागून सत्रे घालता ते टेम्पररी न्हू मॅडम दॅट इज नॉट स्ट्रक्चर ते स्ट्रक्चरचे डेफिनेशन येयना ते तुम्ही स्ट्रक्चर म्हणटा पळय ते टेम्पररी स्ट्रक्चर केन्नाच येयना जेन्ना केन्ना सेव करपाचें आसा सेव करतात आमी तेका फर्स्ट ऑफ ऑल हायवे तो जाला नॅशनल हायवे तो जाला हो आता रुरल हितून पडटा तेका लागून आमकां पंचायतीन तरी आमच्या ऑर्डर दी आता हांवें एक्चुअली माझ्या अग्नी म्हणून एडवोकेट मी आता कसं जाते त्याने ते म्हणलं बाबा तुमका प्रोसिजर कसं केला तर दाखय पयलीं आमकां कळावूच ना तो दाखय म्हणपालो मागीर आमी ते शोकॉस नोटीस हितून पास जाला बॉडी आनी मागीर आमी शोकॉस नोटीस आमी खंयच्या हेजेर आमी सू मोटोचेर आहा आनी एक म्हटल्यार प्रायवेट एक्टिविशन घातलेली आहा रोड सायड आमी गव्हर्मेंट हेजेर घातल्या तुमचं एक्शन कितें आमी म्हटलें बाबा आमी पयलीं इन्स्पेक्ट केलें तेंकां कशें कितें दिता तें पळयलें आनी आमकां दिसलें की बाबा तें रोड वायडिंग येता म्हणून आमी तें धाडलें धाडलें मागीर म्हाका कळ्ळें की बाबा हो रस्तो हितून येयना रोड वायडिंगान येयना मागीर हांव स्वता इकडे गेलो तो कोण तरी आसा तो म्हणपालो विनोद आमी तशें मॅटर जर हायकोर्टान चालवा जाल्यार हांव तुका आपले तरेच्यान सेफ दिवंक शकना हांव गव्हर्मेंटाक दिवं की बाबा हे रोड वायडिंग फाल्यां जावना जाल्यार तूं कितें म्हणटलो तो म्हणटा ते आनी डिसिजन पेंडींग म्हणटा गव्हर्मेंटान ना रोड म्हाका लेटर मेळ्ळें न्ही तर हांव हेंचे सगळ्यांचे म्हणजे तुम्ही आता कितें म्हणटा आता आमच्या पंचायतीन कितें केला पयलीं PWD कडसून डेटा मागला बाबा हो चिमलाचो मेन रोड आहा पळय तो रोड वायडिंगेन येता काय ना ते मागीर बरोवन दिता येता म्हणून पण कित्याक एकदा एक सायड येता कित्याक दुसरी सायड येता ते दिला तुमकां तुमच्या चॉयस म्हणटा तुमकां दिनासतना तुमी एक्शन घेतली पळय जाली न्हू रोड वायडिंग तुमकां खबरूच ना रोड वायडिंग येता काय ना ते हायवे ऑलरेडी वाडून येयलो न्हू तुजो म्हाका तरी दिसना हांगा काय वायडिंग जातलें म्हणून बोथ सायड एक्सटेंशन करपाक गावना रोड वायडिंग जाता काय ना ते हांव एका सगळ्याक केसीक लायता की बाबा हे रोड वायडिंग वयता तुमी तेका हात लावू नाका गाड्यांनी ते ना रोड वायडिंग तुमकां डेटाच ना म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट हे काढला ती नॉन एनवॉइड झाली मरे पैसे मग कोणत्या आधाराचेर काढली तर तुम्ही आनी तेंच्यांनी इलिगल एन्क्रोचमेंट गव्हर्मेंट लँडाचेर अशें जाता कोणी तेजे कोर्टान कोणची कोर्टान काढला कोणत्या सू कोर्टान मोटोचेर आहा मरे मॅडम तुम्ही कन्फ्युज जाता हायकोर्टाची ऑर्डर आहा हांव कन्फ्युज जाना हायकोर्टाची ऑर्डर हाडटा तुका हायकोर्टाची ऑर्डर ही गव्हर्मेंट लँडान आहा ना हे गाड्या तू म्हणटा पळय बांदार रोड सायडीन आहा पळय एक्सटेंशन ना गव्हर्मेंट लँड तशें ना ते गव्हर्मेंट लँडान तशें ना ते रोड वायडिंगेन तुम्ही ते काडला खंयचे रोड वायडिंगान रोड वायडिंग गव्हर्मेंट लँड ना गव्हर्मेंट लँड तशें ना गव्हर्मेंट लँड ना रोड नान्यवान तुमकडे रिपोर्ट ना रोड तुम्ही म्हणटा की रोड वायडिंग जायना म्हणून तुझे माझ्या हितून हांव म्हणटा पूण ते रिकॉर्ड दिना मग रिकॉर्ड नासतना तुम्ही मोडले कशें जालें न्हू पूण ते कोर्टाची हे देयना न्ही आमकां मग ते व्हेरीफाय करप पंचायतीचें काम हांव ते पयलीं म्हणटा दाखोवपाक हो येयना म्हणून ते आमकां डॉक्युमेंट ते व्हेरीफाय करप तुमचें काम न्हू हाले अशें ते म्हणटा तुमी आतां खंयचो रोड आतां इंटरनल रोडूय सगळो रोड वायडिंगेन येता तशें ना न्हू हो जर येयच ना जाल्यार तुमकां आतां करा मरे तुमी हो जर रोड येयना वयतून ना जाल्यार तुमी घ्या मरे मागून ऑफिशियली जाल्यार आमी सगळे लोक या PWD कडेन लोक या आनी विचारया बाबा हो रोड वायडिंग येता आमी आतां ही फोर्थ
meeting जाणार मी या. आम्ही सेक्रेटरी सांगतो तुम्ही लेटर कर PWD कारण ते लेटर येणार. पळय. सोबत ते हो, म्हणणार आता आम्ही एक काय- काम करता म्हणून आम्ही तो या हा. आम्ही आम्ही ready आहोत. आम्ही सगळे या पण तुम्ही या रोड वायडनिंग फुल 46 गाड्यान तुम्ही काढला जर तो रोड वायडनिंगच येईना आणि तो रिपोर्टच तो दिना तर आम्ही एका बरे न्हू डायरेक्ट कॅफिड अंडरटेकिंग दिया कोर्टाक बाबा तो रोड वायडनिंग येईना म्हणतो रोड ते ऑलरेडी बायपास जाल्लो हाव आम्ही ते regular meeting दिवपाक केले हा. आता तू लाय म्हणताय का ते येईना म्हणून. कोण सांगताय कोर्ट ते सांगता याला निया कधी पास येईल ना PWD कोर्टान सिंपल बरयला की रोड वायडनिंग काढ रोड वायडनिंग डेटा तुका PWD दिवंक जाय तो दिनासन तुम्ही ऍक्शन घेतली पळय जाली ना आता हांव ते म्हणटा आपण एज पर ऑर्डर ती ऍक्शन घेवची पडटा ती करणार ते परते पण घालतात रोड वायडनिंग कसं म्हणजे ऍप्लिकेबल टू ऑल सगळ्यांक न्हू तेच कन्फ्युजन जाला ह्या ऑर्डरीन तेच कन्फ्युजन कन्फ्युजन ना आता तुमचो डेटा घेवपाक PWD आम्ही विचारपाक या सगळ्या लोक आम्ही एकठांय करता ते फाल्यां रेडी आसा पण फाल्यां जर- त्यांच्याच फाटल्यान ना, आम्हीच ना, तांकां हे करून फाल्यां जर दिले कितें म्हणटले तर हे राजेंद्रचे काढला न्हू भेट गाडा तो सगळ्या घरांचेर घालतलो मरे आख्खे जितली घरां दोन्ही सायडीनी येता आनी हायकोर्ट सुमोटो घे आनी एक्शन घे म्हणटा मागीर घरा पडटली ओनरशिप आसा न्ही ना, ना, ओनरशिप ना, प्रश्न ओनरशिपाचो ना ओनरशिप वाले हांव भायर कितें करचो ना न्हू ना ना ओनरशिप रोडाक सोडून तितले डिस्टन्स सोडूं जाय न्हू ते. ओनर बिनर हायकोर्ट म्हणना ओनर बिनर आहा आनी हायकोर्ट कितें म्हणटा रोड वायडनिंगान तुजे घरा येयले की ती जागा मागीर हेजी जाता न्हू PWDची जेन्ना रोड वायडनिंग करता तेन्ना तो कितें म्हणटा तितली तुम्ही ओनरशीप तेका लागना तो म्हणटा तेच तितली आमकां हेच मेळ्ळें तेणी लेटरच हो. मेळ्ळें ते घेवया. ते घेवया ते मेळ्ळें सगळ्यांचो तुम्ही जे क्वेश्चन सुमोटो बरयला न्हू बेज ऑन रिपोर्ट बरोवंक ना तुम्ही हायकोर्टाचे ऑर्डर केला सुमोटोचे बरयला दोन केसी एक केल्या तेणी. तेजी पेंडिंग आहा दुसरी दुसरी, सायड तेजी पेंडिंग आहा सो ते आणि मातशें एक बरं हाचो म्हणून क्लॅरिफिकेशन वता ट्विस्ट आहा तेणे सेपरेट घातल्या हेच्या उपरांत ती आनी आसा तेही करूया. आसा ऍटलीस्ट तुम्ही हो तरी हो, आम्ही तुम्ही एक म्युनिसिपल म्हणून वाटतं तरी प्रमाणे टाइम द्या डॉक्युमेंट्स मेळटा न्हू ह्या हा. मिटिंग आमी ठरयता हा. आनी तो आमी एक एक प्रोड्यूस करता डायरेक्टर ऑफ पंचायती हा. तेका ती फुडें सेव करून कोर्टाक अशें ते रोड वायडनिंग ना सो आमी तेका रिलॅक्सेशन दिवंक शकता म्हणून सध्या तुमकडे डॉक्युमेंट काय नाही रोड वाटिंगेन येता का ना डॉक्युमेंट सध्या तुमकडे काहीच ना आम्ही ऑफिशियल लेटर करता डॉक्युमेंट दी म्हणून हो जाता का ना तेंचे पंचायती कडेन दिवंक ना म्हणजे अजून न्ही त्यामुळे खबर नसताना कसे गेले तुम्ही तो प्रश्न व्हडलो मागितला ना तुमका ॲज पर खबर ना टॉप तुमका. टेक्निकल मॅटर सेक्रेटरी बेटर एक्सप्लेन करू हायकोर्टाचो जो मॅटर आसलो लास्ट तो जज सुद्दां आमच्या सर्क्युलर सामान्य न्हू हा. कायदे सगळे फॉलोअप करा आम्ही काहीच म्हणत तेका पण ऍटलिस्ट ते पहिले क्लॅरिफाय जावं जाय न्हू बाबा हो हायवे जालो येता का हो ना? हायवे जावना येता का ना? आणि हे लोक तेजेर डिपेंड आहा आणि इतल्या वर्सां 40-45 वर्सां ट्राय करूया ते लेटर घेऊन आम्ही पुढे काय घालूया आम्ही आता मिटिंगेत ठराव घेतात बरं तुम्ही परवा परवा मिटिंग meeting. परवा तुम्ही 2-3 जण बसा हांगा मिटिंगेन हम्म. उलोवपाक तुमकां नाही, येवंक येवंक मेळना सगळ्यांक येवंक. तुमकां उलोवपाक मेळना तुम्ही पंचायत कितें तुमच्या लेटराचेर आनी ते नोटीस येतली तेजेर कितें करता पळय परवा तो स्टँड कळटलो हा. कित्याक मागीर सेक्रेटरी दुसरे उलयता सरपंच उलयता तशें जावपाक नाका हा. तुमच्या मुजूर कळनी ना बट ते पॉइंट्स हे आमकां पंचायत आमकां सपोर्ट करता पण तितून आता पयलीं secretary कशें बदलत करता? रावना तशें काय? ऑलरेडी अर्लियर्स आमकां सारकें, कितें सारकें. एश्युरन्स दिल्ले की बाबा आमी शेडीत काडटले अशें आमी प्लॅन हें करता आसतना कितें सर्वे करता आसतना सांगलें सो दॅट आमी तेन्ना एग्री जाल्ले आमी रिटर्न तशेंच दिला सांगलेलें. इवन रोड वायडींग तेच करता काडया तेन्ना आमी काडटा पण एट प्रेझेंट कांयच फ्युचरान ना जाल्यार सेक्रेटरी इतलो प्रेशर कित्याक घेता अशें म्हाका तरी दिसता जॉब बिन हायकोर्टात ते जालेच रे ना, ना. ऑलरेडी तर जॉब कोणाक नाका पळय ना, ना, तशें तशें ना. पळय एका जॉब जाय तसो आमकां ते आमचे बिझनेस चलोवप जाय न्हू डे टू डे हे चलोवपाक जाय न्हू सो दॅट आमी म्हणना ते जॉब वयचो म्हणून तेका लागून आमी मुद्दम ना, करिना एक- खंय तरी एडजस्टमेंट जाता तो करपा जाय न्हू हें करुया कायद्यान भरपूर आसता पूण सगळेंच कायद्यान येयला न्हू ह्या लेटर करुया आनी मागीर तेंकां परवा आमी येवया परत तुमी बसा मिटिंगेक हो, मरे ठीक आहे. आनी पळया कितें जाता तें, हां तेणी सांगलां न्ही फुडलें हा. बरें हो. मॅडम इनवर्ट करता ते यो हांगा इनवर्ट तुमी दिया सगळं तुमी दिया चल सरपंचाक दिया हो लेटर दे दिया दे ना एकूच पुरो राहतील चल अशें कर यो तुम्ही यो तुम्ही यो. ना ना असं 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 बाबा तो असं दिया यो यो असं कर. बाय बाय सोडून ये ना